आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती, त्याचबरोबर भारतीय संविधानाचे 75वे अमृत महोत्सवी वर्ष असा एकत्र दैदिप्यमान सोहळा आज सर्वत्र साजरी होत आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षीप्रमाणे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुकांचा जल्लोष त्याची तयारी सर्वत्र सुरू झाली आहे। मुंबईतील चैत्यभूमीवर देखील याची जोरदार तयारी सुरू आहे। चैत्यभूमीवर भिक्खू संघाचे देखील आगमन झाले आहे। प्रत्येकजण आपापल्या परीने या महामानवाला अभिवादन करीत आहे आणि जयंतीचा औचित्य साधून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे नियोजन करीत आहे। तर अनेक राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी आपापले शुभेच्छा बॅनर झळकावले आहेत। मात्र या सर्वांमध्ये आपला वेगळा ठसा उमटवून डॉक्टर संतोष कटारे यांनी आगळा वेगळ्या पद्धतीने बाबासाहेबांच्या प्रति आपला आदरभाव व्यक्त केला। आपल्या रक्ताने विविध महापुरुषांच्या कलाकृती साकारणारे कटारे यांनी चैत्यभूमीवर आपल्या स्वतःच्या रक्ताने बाबासाहेबांची सहीची प्रतिकृती काढली। ज्या सहीने इथल्या बहुजनांचे जीवन बदलून टाकले, ज्या सहीने इथल्या प्रत्येक भारतीय व्यक्तीला जगण्याचे स्वातंत्र्य बहाल केले, त्याच सहीने मी आज ताठ मानेने जगतो आहे असे म्हणत कटारे यांनी बाबासाहेबांच्या या सहीची प्रतिकृती आपल्या रक्ताने साकार केली। याआधी आपण बाबासाहेबांचे चित्र तसेच भारतीय संविधान आणि तथागत बुद्ध आणि बाबासाहेब यांचे कलात्मक चित्र स्वतःच्या रक्ताने साकार केले आहे। त्यामुळे या जयंतीनिमित्त आपण बाबासाहेबांची सही स्वतःच्या रक्ताने साकार केली असल्याचेही कटारे यांनी स्पष्ट केले। प्रत्यक्ष चैत्यभूमीच्या परिसरात रक्तांच्या बॉटलसह आपली कलेची साधनं घेऊन सर्व लोकांच्या समक्ष त्यांनी आपल्या कलाकृतीचे प्रदर्शन केले। काही मिनिटातच प्रत्यक्ष लोकांसमोर कटारे यांनी बाबासाहेबांची सही आपल्या कॅनव्हासवर रेखाटली। चैत्यभूमीवर आलेले सर्व लोक याकडे कुतूहलाने पाहत होते आणि आश्चर्यचकित होत होते। आपल्या स्वतःच्या रक्ताने आपली कला लोकांमध्ये जाऊन प्रत्यक्ष दाखविणारा हा अवलिया पाहून अनेकांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छाही दिल्या। आज स्वरक्षाने तुम्ही परिचय द्या। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मी डॉक्टर संतोष चंद्रकांत कटारे, इंटरनॅशनल ब्लड आर्टिस्ट। तुम्ही जरा मागे या देशामध्ये सर्व जाती, धर्म, पंथ, परंपरा या सर्वांचे जे धर्मगुरू आहेत, सर्व जे महापुरुष आहेत, सर्व धर्म समभाव हा विचार जोपासून मी प्रत्येक महापुरुषाचे चित्र स्वतःच्या रक्ताने रंगवलेले आहेत। त्यासाठी अनेक पुरस्कार मला मिळालेले आहेत। त्यातच महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की आपण खातो तो घास आणि घेतो तो श्वास हा केवळ बाबासाहेब आंबेडकरांना। बाबासाहेबांपेक्षा जीवनामध्ये माझ्यासाठी मोठं काही नाही। तर त्या महामानवाचं चित्र तर मी प्रथमच काढलेलं होतं, त्यानंतर माता रमाईचं देखील काढलं होतं, भारतीय संविधानाचं प्रायम्बल सुद्धा काढलं होतं। परंतु आता ह्या जयंतीला काय नवीन उपक्रम द्यावा म्हणून मी महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी स्वाक्षरी आहे, जी सही आहे, जिने करोडो आणि अरबो लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल केला, अशा महामानवाची सही मी आजच्या दिनी बाबासाहेब आंबेडकरांचं ज्या ठिकाणी महापरिनिर्वाण झालं त्या ठिकाणी या सहीचं प्रदर्शन करून त्यांना एक अनोख्या प्रकारची मानवंदना या ठिकाणी मी देत आहे। आता आपण बघितलेलं आहे की 11 एप्रिल रोजी जय भीम पॅन्थर नावाचा एक चित्रपट आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झाला। तो चित्रपट बघा आणि त्याच्यातून बोध घ्या की आपल्या तरुणांना नेमकं काय करायचं आहे,
कशा पद्धतीने आपल्यावर अन्याय अत्याचार होतात, काय मुद्दा संविधानिक पद्धतीने कसं त्याचा उत्तर आपण दिलं पाहिजे आणि आपण एकतेने कसं राहिलं पाहिजे, आणि आपली जी संघटना असेल ती जर जोमाने काम करू लागली आणि तिचं नाव होऊ लागलं तर कशा पद्धतीने आपल्याला एकमेकांच्या कानामध्ये काहीतरी सांगून ती संघटना विखुरली केली जाते किंवा त्या संघटनेमध्ये भेद निर्माण केला जातो आणि ती तोडली जाते, उद्ध्वस्त केली जाते. या चित्रपटातून आपल्याला ते शिकायला मिळेल. साहेब, लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपण आलेला आहात, आता आपला मानस आहे गिनीज वर्ल्ड बुकमध्ये जाणार, काय सांगाल ते? लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये माझं नामांकन झालेलं आहे. त्याच पद्धतीने आता माझं जे पुढचं पाऊल आहे ते गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आहे. कारण आदरणीय मोदी साहेबांची जून जुलैच्या अधिवेशनामध्ये मी डेट मागण्यासाठी अर्ज केलेला आहे. लवकरच एक नवीन उपक्रम स्वतःच्या रक्ताने आपल्याला काढण्यासाठी बघायला मिळेल. मला तर विश्वास वाटलं नाही की म्हटलं हे असं काय ना, मी आज प्रत्यक्षात पाहिलं तर मी तिकडे लांब होतो की म्हटलं हे नेमकं खरंच हे कसं काय हे करतात. म्हटलं हे स्वतःच्या रक्तानं करणं म्हणजे जे गाणं आहे आपण काय करतो की मी आता ते गाणं आहे कडूबाईंनी म्हटलं भाकरीवरची सही आहे बाबासाहेबांची, हे खरे रक्तात आमच्या बाबासाहेब आहे. आम्ही हे पावलोपावली सांगत असतो आणि सरांनी दाखवलंय. या आर्टसाठी माझ्याकडून खरंच खूप शुभेच्छा. अधिकारी जय भीम. येत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवाच्या निमित्तानं बाबासाहेब आंबेडकरांचं स्वतःच्या रक्ताने चित्र त्यांनी पुढं काढलेच होतं. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत माता रमाईचंही चित्र काढलं. त्यानंतर संविधानाची प्रस्तावना हे सुद्धा चित्र मी स्वतःच्या रक्ताने काढलेलं होतं. परंतु या जयंतीच्या निमित्तानं काय द्यावं हा एक संभ्रम होता. परंतु लाखो करोडो आणि अरबो जीवनांचं ज्या सहीने सोनं केलं असं महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी स्वाक्षरी आहे, जी सही आहे, ती मी आजच्या दिनी चैत्यभूमी या ठिकाणी स्वतःच्या रक्ताने रंगवली आणि बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी मानवंदना दिली. मी समाजातील सर्व घटकांना सांगू इच्छितो की ही येणारी जी जयंती आहे ती जयंती मोठ्या जल्लोषामध्ये आणि सुख समृद्धीने साजरी करावी असा संदेश देतो. जय भीम. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.